तर कॅप्टन खरात प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांवर निशाणा साधलाय। चाकणकरांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे। आणि खरात प्रकरणामध्ये एप्स्टीन फाईलपेक्षा सुद्धा हे गंभीर असल्याचं राऊतांनी म्हटलंय। तर राऊतांनी पाटकर फाईल्स पाहाव्यात असा पलटवार इकडे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला। रुपाली चाकणकर ट्विट करून म्हणतात, कॅप्टन खराट यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मला काहीच कल्पना नाही। असं कसं होऊ शकतं? मूर्ख आहेत त्या आणि खोटं बोलतायत। त्या खोटं बोलतायत। मुळातच त्या पदावर त्यांनी मिनिटभरही राहू नये। त्यांच्या थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर यात वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतो कुठे? इस प्रकार की वीडियोज और फोटोज मेरे सामने आए हैं तो अब ये तो तय हो गया कि ये सब मामला यानी महाराष्ट्र का जेफरी एप्स्टीन फाइल ऐसा ही है, उससे भी भयंकर है। अब देखिए मेरे पास बहुत सी वीडियो आए हैं, एप्स्टीन फाइल है और ये मुझे लगता है उसमें ऐसे भी बड़े बड़े लोग हैं भारतीय जनता पार्टी के और सत्ताधारी पार्टी के। अगर ये सामने आएगी, पुलिस अगर सामने लाएगी, उनके पास 56 क्लिप्स है उनके मोबाइल में, अगर ये सामने आएगा मामला तो महाराष्ट्र की सरकार गिर जाएगी। संजय राऊत एप्स्टीन फाईलच्या गप्पा तुम्ही करू नका। ज्या पाटकर फाईल्स मध्ये तुम्ही आधीच आरोपी आहात, ज्या पाटकर फाईल्स मध्ये तुमचा बुरखा फाटलेला गेलेला आहे, ती पाटकर फाईल्स एकदा बघा। महिलांवर कशा पद्धतीनं अत्याचार केले हे पाटकर फाईल्सच्या निमित्ताने समोर आलेलं आहे। त्यामुळे जनाब संजय राऊत, तुम्ही एप्स्टीन फाईल बघण्यापेक्षा, या भोंदू बाबाचं वागणं बघण्यापेक्षा त्या भोंदू बाबावर कारवाई करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस सक्षम आहे।